12 षटका आपण पाहिली. 12 षटकानंतर 111 धावा या धाव फलकावरती झाल्या. 112 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल त्याकरता दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. आता दुसऱ्या डावाला होते सुरुवात. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतोय दाखल झालेले आहेत. एका बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती आहे रोहन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे लार्सन. पहिला बॉल अतिशय चांगला टप्पा विकेट किपरच्या हातामध्ये जरूर गेलाय. आता संध्याकाळच्या सत्रामध्ये या रन चेसला आता सुरुवात झाली आहे. 112 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता रोहन आणि लार्सन अशी जोडी दाखल झाली आहे. अथर्व पुजारी दाखल झालाय गोलंदाजी मार्कवर. YMCC संघ या धावा जमवेल का हे देखील आता पाहणं आहे तितकंच गरजेचं. पटेल बॉईज संघ आपण पाहिला तर कमालीचा खेळ पाहायला मिळाला. खास करून रुवल काय क्लास बॅटिंग केली. झुंजावाती अर्धशतक पाहायला मिळालं. ते मात्र पहिला बॉल दुसरा बॉल बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळले. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. एक रन तिथे ऍड ऑन होते धाव फलकावरती. धाव संख्या झाली आहे 1. उद्याचा दिवस जर आपण पाहिला तर खूप महत्वपूर्ण दिवस आहे प्रत्येक संघासाठी. कारण की शेवटचा आणि अंतिम दिवस आहे उद्याचा. या ट्रॉफीवरती कुठला संघ नाव कोरेल ते देखील आता पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मॉर्निंग क्रिकेट क्लब आपण पाहतोय अतिशय सुंदर असं डिसिप्लिनरी क्रिकेट गेली कित्येक वर्ष इथे मात्र राबवतात आणि यंदाचं हे 33वे वर्ष या स्पर्धेचं आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला सुरुवात केली होती स्वर्गीय सतीश नाना यांनी आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ती परंपरा पुढे अविरतपणे गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या वतीने ही आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. इन स्विंगिंग बॉल अतिशय चांगला बॉल होता. बघा क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑफ साइडला जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे लावले गेले आहेत.
तीन चेंडू झालेत षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज अथर्व तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चांगला बॉल पंचांकडे दाद मागितले गोलंदाजाने परंतु हाईट फॅक्टर पंचांनी म्हटलं की थोडासा वरती लागला चेंडू यष्टांना मीठ होत नाही आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय डॉट चेंडू हा पाहायला मिळालाय. चार चेंडू झालेत वायएमसीसी संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती एक. षटकातील पाचवा चेंडू घेऊन गोलंदाज तयार अथर्व. इथे मात्र आपण पाहतोय बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय लॉंग स्टॉपच्या दिशेला चौकार. धाव पाहायला मिळाली लेग बाईसच्या माध्यमातून ही धाव पाहायला मिळाली आणि एक्स्ट्राने 4 धावा या ऍड ऑन केल्या जात आहेत धाव फलकावरती. धाव संख्या जर आपण पाहतोय तर झालेली आहे धाव फलकावरती 5. 5 चेंडू झालेले आहेत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार अथर्व. अतिशय चांगला बॉल पिक केले या चेंडूला अगदी पायावरती टाकलेला चेंडू होता त्या चेंडूला मात्र ग्लान्सच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या एका धावेने आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6. चला फिल्डिंग टीम शाहिद सर ज्यादा टाइम ना ले प्लीज खूप वेळ घेतला जातोय. लार्सन येतो स्ट्रायकिंग एंडवरती. धावसंख्या झालेली आहे 6. षटक क्रमांक दुसरा घेऊन सज्ज झालाय गोलंदाजी मार्क वरती ध्रुमन. इथे मात्र डाऊन द लेग असा मारा विकेट किपर अतिशय चांगलं वर्क तिथे जरूर केलं. पहिले चेंडू अवांतरच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळाला. स्विंगिंग बॉल होता खूपच बाहेर गेलेला चेंडू आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या वायएमसीसी या संघाची झाली आहे धाव फलकावरती 7. 112 धावांचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला 7 धावा या झालेल्या आहेत फलकावर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. वाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड ऑन होते धाव फलकावरती 1 ने 8. 8 रन्स ऑन द बोर्ड. लागोपाठ 2 चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये पाहिलेत. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवर ध्रुमन.
यावेळेला आखूट टप्प्याचा चेंडू, परंतु फिल्डर तिथे होते. अतिशय चांगलासा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. फलंदाज गॉन. बॅक टू द डगआउट. मिळालं. 2 वाईड आले. त्यानंतर आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षक तिथे अगदी चांगल्या प्रकारे तैनात होते. सुंदर असा झेल टिपलाय. पहिला गडी बाद झाला. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती YMCC या संघाची धाव फलकावरती 8. नवीन फलंदाज पराग नव्यानं दाखल झालेला आहे. 1.1 षटकाचा खेळ झालाय. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 8. इथे मात्र चांगला पूल पाहायला मिळतो. आखूट टप्प्याचा बॉल, खणखणीत फटका, षटकार, 6 धावा. परागने आल्या आल्या मात्र आपले इरादे स्पष्ट केले आहेत. काय सुंदर फटका, आखूट टप्प्याचा बॉल होता. चेंडूवरती नजर ठेवली आणि अगदी टायमिंग सहित षटकाराच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालंय. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 14. पुन्हा एकदा खराब लेंथ. ते मात्र मानसिक दबाव गोलंदाजावरती आहे असं म्हणावं लागेल, कारण की एक षटकाराला त्यानंतर डाऊन द लेग असा जाणारा चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेला मात्र क्रॅकिंग शॉट, अप्रतिम, फ्लॅट 6, षटकार, 6 धावा. थँक्यू. अतिशय चांगला फटका. चांगल्या प्रकारे आखूट टप्प्याच्या या चेंडूला ओळखलं फलंदाजांनी आणि मोर्चा वळवला देखील. जणू काही या चेंडूवरती मोहर उमटवली होती षटकाराची असंच म्हणावं लागेल. आणि या षटकाराच्या स्वरूपात धाव संख्या आपण पाहतोय YMCC संघाची झालेली आहे धाव फलकावरती 21. यावेळेला आपण पाहतोय गती परिवर्तन केलं, लेंथला देखील बदललं, लाईनला देखील बदललं आणि त्याच कारण फलंदाज बीट झाले. पराग 3 बॉल मध्ये 12. काय कमालीची बॅटिंग. 2 षटकार आले त्या ओव्हरमध्ये. 4 चेंडू झालेले आहेत. षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ध्रुमन. अतिशय चांगला बॉल, जेंटल पुश तिथे केलं. गोलंदाज स्वतः चेंडूला उचलण्याकरता जात आहेत. एक रन तिथे पाहायला मिळाली. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. खूपच लांब ओव्हर ही निश्चितपणे पाहायला मिळाली. एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावी लागेल. 16 धावा आतापर्यंत मोजल्यात या षटकामध्ये. एक विकेट जरूर मिळवली, परंतु धावा या मोठ्या प्रमाणामध्ये आल्या. आता स्ट्रायकिंग एंड वरती येतोय रोहन गज्जर.
इथे मात्र सन्मान जरूर दिला या चेंडूला आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या YMCC या संघाची झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 22. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेला आहे अथर्व. दोन षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 22. आता जर आपण इक्वेशन कडे नजर टाकली तर चेंडू बाकी आहेत 60 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 90 धावांची आवश्यकता आहे. 60 चेंडू आणि 90 ची आवश्यकता 90 धावांची आवश्यकता आहे. परागने मात्र आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. काय सुंदर 2 मोठे हिट परागच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत. अतिशय चांगला बॉल भन्नाट वेग या चेंडूला होता. फक्त सन्मानजनक इथे जरूर खेळून काढलेला आहे या चेंडूला. डिफेन्सिव्ह स्ट्रोक निश्चितपणे म्हणावं लागेल. 59 चेंडू आता बाकी आहेत. 59 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही YMCC या संघाला 90 धावांची आवश्यकता आहे. सद्यस्थितीला धावसंख्या जर पाहिली तर झालेली आहे धाव फलकावर 1 गडी बाद 22. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू खेळलेला आहे. फाईन लेगच्या दिशेला अगदी फाईन जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. अगदी जीवाच्या आकांताने या चेंडूला अडवलं. एकच धाव तिथे मिळेल आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या 23 झाली आहे. आता चेंडू 58 आहेत बाकी. 58 चेंडू आणि जिंकण्याकरिता 89 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. इथे मात्र बॅक फुटला गेले. चांगला फटका क्रॅकिंग फटका कव्हरच्या दिशेला जातोय. 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत चेस करतायत. इथे धाव मिळू शकली असती परंतु एकाच धावेवरती सॅटिस्फाईड आहेत फलंदाज आणि या एका धावेने धाव संख्या आपण पाहतोय झालेली आहे 24. 57 बॉल्स बाकी आहेत. 57 बॉल्स मध्ये 88 रन्स अजूनही हवेत. 57 चेंडू आणि 88 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथून मात्र गोलंदाज विकेटच्या शोध
षटकातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अथर्व. ओ हो, अतिशय चांगला बॉल. चांगलं कलेक्शन केलं विकेट किपरने. या डॉट बॉलने इथे झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे YMCC संघाची धाव फलकावर 1 गडी बाद 25. 25 रन्स ऑन द स्कोर कार्ड. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय गौतम. चला फिल्डिंग टीम, जास्त वेळ तुम्ही घेतलात तर तुम्हाला पॅनल्टी लावली जाईल आयोजकांच्या सूचनेनुसार. जास्त वेळ तिथे घेऊ नका. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गौतम. 3 षटकं झाली. 3 षटकानंतर 25 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावर. पटेल बॉईज 2 षटकांमध्ये कमी वेळ घ्यायचा आहे तुम्ही. कर्णधार पहिला बॉल गौतम घेऊन येतोय. अतिशय चांगला बॉल, अतिशय चांगला बॉल. इथून मात्र येणारा डॉट बॉल आता बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर निश्चितपणे निर्माण करतोय असं म्हणावं लागेल. कारण की आता चेंडू बाकी आहेत 53 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 87 धावांची आवश्यकता आहे. बघा, ज्यावेळेला पटेल बॉईज बॅटिंग करत होते त्यावेळेला देखील परिस्थिती आपण जाणून घेतली तर त्यांच्या देखील पटेल बॉईज संघाच्या देखील 24 धावा या झाल्या होत्या धाव फलकावरती. आणि सध्या YMCC संघ देखील आपण पाहतोय 3 षटकानंतर 25 धावा या झाल्यात धाव फलकावरती. इथे मात्र बॅकफुटला गेले, चांगल्या प्रकारे पाहायला मिळाले. या फटक्याला खेळलं गेलं खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अतिशय चांगला फटका इथे पाहायला मिळाला. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 29. ते बॅकफुटला गेलेले आहेत. एक धाव तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या मदतीने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 30. आता या षटकातील शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार गौतम. 30 धावा या झाल्यात धाव फलकावर. आखूट टप्प्याचा चेंडू खेळलेला आहे चांगल्या प्रकारे. फिल्डर आहेत तिथे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव पाहायला मिळते. बघा, जिथे 2-2 धावा होत्या तिथे 1-1 धाव घेतली जाते. काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती फलंदाजांची असेल. इथे जर आपण पाहतोय तर या षटकाची झाली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 31. येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 48 चेंडू आणि जिंकण्याकरता 81 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना स्मृती चषक 2024 मध्ये अतिशय सुंदर लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. विनोद आलाय गोलंदाजी मार्क वर. विनोद बंडा पहिलाच बॉल इथे मात्र पीक केलंय. क्लास टायमिंग, अप्रतिम, सरळ षटकार, 6 धावा. गज्जरच्या बॅटमन आलाय खणखणीत फटका. 37 धावा झालेल्या आहेत धावफलकावर. विनोद षटकातील पुढील बॉल घेऊन पुन्हा एकदा रोहनसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा हिट येण्याची दाट शक्यता. गॅप मध्ये जातोय. चेंडू गेलाय सरळ सीमा पार. चौकार, 4 धावा. मोठ्या आतषबाजी फटक्यांची आवश्यकता सध्या तरी आहे. 41 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. 46 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही धावा बनवायच्या आहेत. 71. 46 बॉल्स अँड नीडेड 70 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. षटकातील तिसरा बॉल घेऊन विनोद तयार. इथे मात्र स्विच हिटचा फटका. इथे मात्र फिल्डर पोहोचू शकणार नाहीत. थँक यू. इथे आपण पाहतोय विकेटचं पतन झालं. दोन गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 41. विनोदने इथे मात्र विकेट मिळवून दिली आहे. 45 चेंडू आणि जिंकण्याकरता 71 धावांची आवश्यकता आहे. ऋग्वेद चौधरी हा एक चांगला खेळाडू आहे. आता ऋग्वेदच्या खांद्यांवरती जबाबदारी YMCC संघाची आहे. आखूड टप्प्याचा बॉल ऋग्वेद सोडणार नाही. क्लास फटका, क्लास टायमिंग, षटकार, 6 धावा. चांगला फटका.
अतिशय चांगला फटका आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा प्रहार ऋग्वेद चौधरीच्या बॅटमधनं. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 47. 44 चेंडू बाकी आहेत आणि 65 धावा अजूनही बनवायच्यात YMCC ला. पुढील बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतोय. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. धाव संख्येचा विचार आपण केला तर धाव संख्या सद्यस्थितीला झाली आहे धाव फलकावरती 51. इथे मात्र चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र सन्मान दिला ऋग्वेदने. हे षटक जर आपण पाहिलं विनोदचं तर एक एक्सपेन्सिव्ह षटक निश्चितपणे म्हणावं लागेल. तब्बल या षटकामध्ये 20 धावा या कुठल्या गेल्या. त्यामध्ये रोहनने सुरुवात करून दिली होती. त्यानंतर बाद झाले. त्यानंतर ऋग्वेद आले आणि ऋग्वेदने आपला क्लास दाखवला. काय जबरदस्त बॅटिंग केली. धाव संख्या जर आपण पाहतोय 5 षटकांच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 51. आता येणारे चेंडू 42 बाकी आहेत. 42 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची आवश्यकता आहे. बेचाळीस चेंडू आणि 61 ची आवश्यकता. विकेट हा खूप महत्वाचा आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आणि ते प्रयत्न गोलंदाजांना करावे आता लागतील. 51 धावा सद्यस्थितीला आपण पाहतोय. ऋग्वेद 3 बॉल खेळले 10 धावा. मनमोहित फटके मात्र ऋग्वेदच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. पराग देखील 13 बॉल खेळले. परागने 20 वरती तो देखील नाबाद आहे. ते मात्र बॅकफुटला गेले. हळुवारपणे अगदी जेंटल पुश केलं. फिल्डर तिथे आहेत आणि चेंडूला उचलतायत देखील. 1 रन तिथे पाहायला मिळाली. एका धावेने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 52. 40 चेंडू बाकी आहेत. 40 चेंडू आणि जिंकण्याकरिता 60 ची आवश्यकता आहे. अशक्य असं नाहीये परंतु त्याकरता या दोन्ही फलंदाजांना आता खेळपट्टीवरती टिकून राहणं गरजेचं आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे खेळले. पॉइंटच्या दिशेला जातोय चेंडू. 1 धाव तिथे येते. स्ट्रायकिंग एंड वरती पुन्हा एकदा आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅटर पराग येतोय जो 21 वरती नाबाद आहे. 53 धावा धाव फलकावरती झाल्यात. 39 चेंडू आणि जिंकण्याकरता एकूण 60 धावांची अजूनही आवश्यकता. बॅकफुटला गेले. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळलं. 1 रन ऍड ऑन होते. एका धावेने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 54. इथे डॉट चेंडू जो आहे तो पाहायला मिळतोय. 5.5 षटकांचा खेळ झाला. धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 54. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र बॅक फुटला गेले. गॅप मध्ये खेळलेला आहे. फिल्डर तिथे आहे. फिल्डर पोहोचतायत का चेंडू पर्यंत आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार 4 धावांकरिता आणि या चौकाराने झालेली आहे षटकाची समाप्ती. 6 षटकांचा खेळ झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 58. येणारे चेंडू आता बाकी आहेत 36 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे.
डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. इथे आपण पाहिलं 6 षटकांचा खेळ झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय, धाव संख्या 58 झाली आहे धाव फलकावरती. शाहीद सर, पुन्हा एकदा विनंती आहे आयोजकांकडनं, जर असा स्लो ओव्हर रेट तुम्ही ठेवला तर तुम्हाला शेवटच्या ओव्हर्समध्ये एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावं लागेल. कारण की वेळ पाळणं हे खूप गरजेचं आहे. कारण की क्रिकेट तुम्हाला डिसिप्लिन शिकवतं आणि त्या डिसिप्लिननुसार जर तुम्ही क्रिकेट खेळाल तर जेंटलमन म्हणून तुम्ही ओळखले जाल. कारण की हा खेळच जेंटलमनचा आहे. 6 षटकं झाली. 6 षटकानंतर 58 धावा या आपण पाहतोय. नवीन गोलंदाज राजू दाभाडे आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला बॉल होता. त्या बॉलला मात्र खेळून काढलं. धाव कुठलीही घेतली गेली नाही. 58 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 35 चेंडू जिंकण्याकरता 54 धावांची आवश्यकता आहे. इथे जर आपण पाहिलं तर 6 षटकानंतर पटेल बॉईज सीसी संघ 67 वरती होते. थोडंसं पुढे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून देखील आपण पाहिलं तर YMCC संघाला आता बॅटिंगचा ट्रॅक, बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल. कारण की 35 बॉल आणि 54 ची आवश्यकता. तफावत ही खूप मोठी आहे चेंडू आणि धावांमध्ये. षटकातील दुसरा बॉल इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. अतिशय चांगला बॉल, स्टंपचा वेध घेऊन विकेटचं पतन झालंय. फलंदाज गॉन, बॅक टू द डगआउट. फलंदाज वॉर्मअप करत यायचा आहे क्रीजवरती. सहा 6.2 षटकांचा खेळ झालेला आहे. धाव संख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 58. नवीन फलंदाज नव्यानं दाखल झालाय क्रीजवरती कशिश जैन. चौतीस चेंडू बाकी आहे. 34 चेंडू आणि जिंकण्याकरता 54 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अठ्ठावन्न धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. 3 चेंडू झालेत या षटकातील. चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत राजू दाभाडे. इथे मात्र चेंडू आपण पाहतोय वेगाने जातो. लॉंग स्टॉपच्या दिशेला चेंडू गेलाय सीमा पार. चौकार, 4 धावा.
च्या मदतीने धावसंख्या झाली आहे YMCC संघाची धाव फलकावरती 62. आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 32 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. बत्तीस चेंडू आणि 50 ची गरज. पाहूया षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार राजू दाभाडे. आकुट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत वेगाने. चेंडूला अडवलं देखील. एकच धाव तिथे पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि एकच धाव तिथे मिळेल. या एका धावेने 63 धावा या झालेल्या आहेत धाव फलकावरती. आता 31 चेंडू आहेत आणि 31 चेंडूंमध्ये एकूण 50 धावांची आवश्यकता आहे. अंपायर थोडीशी वॉर्निंग द्या त्यांना प्लीज. इथे मात्र पुन्हा एकदा कटचा फटका. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 7 षटकांचा खेळ झाला. 7 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 64. 30 चेंडू बाकी आहेत. 30 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडूंमध्ये 48 धावा बनवायच्या आहेत. आता या धावा कशा प्रकारे जमवल्या जातील. एकच जण टीमला लीड करा. 11च्या 11 कॅप्टन बनले तर त्या कॅप्टन पदाला अर्थ राहत नाही. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळला. कटचा फटका आणि एका धावेच्या साहाय्याने 65 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. 29 चेंडू बाकी आहेत. 29 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये या चेंडूला अडवलं. एक धाव जरूर पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 66. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू आता बाकी आहेत 28 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू झालेले आहेत षटकातील. चौथा चेंडू घेऊन गौतम तयार गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चुकी केली विकेट किपरने. चुकी केली. संधी निर्माण झाली होती स्टंपेटची. 22च्या माध्यमातून एक धाव जी आहे ती पाहायला मिळते आणि या एका धावेच्या साहाय्याने धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 68. 26 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 26 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे.
आखूट टप्प्याचा बॉल गॅप मध्ये खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीत. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. चौकार, 4 धावा. फटका आणि या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 72. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गौतम तयार. पुन्हा एकदा पिक केलं या चेंडूला अगदी स्ट्रेटच्या दिशेने. नो चान्स टू एनी फिल्डर. चौकार, 4 धावा. कराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 76. आता चेंडू बाकी आहेत 24 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 24 बॉल्स अँड 36 मोर रिक्वायर्ड टू विन. चोवीस चेंडू आणि 36 ची आवश्यकता. आता कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यांवरती जबाबदारी दिली जाईल. पुन्हा एकदा राजू दाभाडे येत आहेत गोलंदाजी मार्कवर. चोवीस चेंडू आणि 36 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज येत आहेत गोलंदाजी मार्कवरती राजू दाभाडे, ज्यांनी या अगोदरचं षटक हाताळलं होतं. 6 धावा दिल्या होत्या, 1 विकेट प्राप्त केली होती आणि तेच पुन्हा एकदा सज्ज झालेत. इथे मात्र अगदी चांगल्या प्रकारे लेग ग्लासचा फटका पाहायला मिळतोय. अगदी योग्य प्रकारे सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. अतिशय चांगलं टायमिंग पाहायला मिळालं या चौकाराच्या सहाय्याने. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 80. आता उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही 23 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही YMCC संघाला 32 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू 32 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बॅकफुटला गेलेले आहेत, बॅकवर्ड पॉइंटला खेळलंय, फिल्डर तिथे आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटच्या दिशेला खेळण्याचा मनसुबा फलंदाजाचा होता, परंतु यावेळेला चेंडू बॅटवरती योग्य प्रकारे आला नाही, त्यामुळे फक्त कट देण्यास प्राधान्य केलं फलंदाजाने. ऋग्वेद जर आपण पाहतोय चांगली बॅटिंग ऋग्वेदने देखील केली आहे. 11 बॉल ऋग्वेदने खेळले, 26 वरती नाबाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. कशिश जैन देखील 7 मध्ये 10 बनवून आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवर. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र चांगला फटका, क्रॅकिंग ड्राईव्ह. एक धाव व्हायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या झाली आहे 81. 21 चेंडू आता बाकी आहेत. 21 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडू आणि 31चं समीकरण समोर आहे. कशा प्रकारे आता ऋग्वेद सामोरा जाईल राजू दाभाडे यांना. एकवीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. पाहूया षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राजू दाभाडे सज्ज झालेत. सामना करण्यासाठी देखील ऋग्वेद आहे तयार.
स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाही. तितक्याच वेगाने मात्र चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. 20 बॉल बाकी आहेत. 20 मध्ये 31 ची आहे गरज. इथे मात्र गती परिवर्तन केलं. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू काही सापडला नाही आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. एक धाव पाहायला इथे मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या 82 वरती जाऊन पोहोचली आहे. 19 चेंडू बाकी आहेत आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 30 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना जर आपण पाहिलं तर बरोबरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना समसमान संधी आहे. अगदी फुलटॉस बॉल. त्या बॉलला मात्र फक्त दिशा दिली. लेगलान्सचा फटका निश्चितपणे म्हणावा लागेल. थोडंसं फॉर्मलिंग जरूर झालं फिल्डरचं आणि त्याचंच कारण आपण पाहतोय. तर सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळालं आणि या 2 धावांनी झालेली आहे षटकाची समाप्ती. 9 षटकांचा खेळ झाला. 9 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 84. 18 चेंडू आता बाकी आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चला नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. चला स्ट्रॅटेजी जी काय आहे ती तुम्हाला आता गेम मध्ये दाखवायची आहे. जास्त चर्चा नको. नवीन गोलंदाज आता येतोय गोलंदाजी मार्क वर. विनोद आलेला आहे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग एंड वरती आहे ऋग्वेद. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता आहे. पाहूया कशा प्रकारे हे षटक हाताळेल, कारण की या अगोदरच्या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह ठरले होते विनोद. 20 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या त्या षटकात. एक विकेट जरूर मिळवली होती. आखूट टप्प्याचा बॉल दिलेली आहे दिशा. चौकार 4 धावांच्या स्वरूपामध्ये. ही खराब लेंथ आहे. दाखवली या चौकाराने. धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 88. येणारे चेंडू आता बाकी आहेत अजूनही 17 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. विनोद पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर. ऋग्वेद चौधरी हा एक असा खेळाडू आहे ना की कुठल्याही क्षणी सामन्याचं चित्र बदलण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळलाय. फिल्डर या ठिकाणी मात्र नेमला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर आता झाली आहे 89. 16 चेंडू आणि जिंकण्याकरता 23 धावांची आवश्यकता आहे.
16 चेंडू आणि 23 धावांची गरज, एकूण 90 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. पाहूया षटकातील पुढील बॉल. विनोद घेऊन येईल कशिश साठी. इथे मात्र पीक केलं या लेंथला, अतिशय चांगला फटका, षटकार, 6 धावा. ते 95. 15 चेंडू बाकी आहेत. 15 चेंडू आणि जिंकण्याकरिता 17 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 17चं समीकरण आहे समोर. पुन्हा एकदा उंच फटका, आउट ऑफ द पार्क, षटकार, 6 धावा. मध्ये देखील विनोद एक्सपेन्सिव्ह ठरले आहेत. आता चेंडू बाकी आहेत 14 चेंडू आणि जिंकण्याकरिता अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. कशिश जैन काय क्लास बॅटिंग करतोय. 11 मध्ये 25, जबरदस्त इनिंग. यावेळेला मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकला होता चेंडू. मनगटाच्या सहाय्याने वळवलं या चेंडूला. मिड विकेटच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या जर आपण पाहतोय तर YMCC संघाची झाली आहे 102. आता चेंडू बाकी आहेत 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र अचंबित करणारा चेंडू, स्वतःवरती नाराज विनोद जरूर आहेत, कारण की 2 षटकं विनोदने हाताळलेली आणि 2 षटकांमध्ये 38 धावा मोजल्या. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. हा 10 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज आता येतोय गोलंदाजी मार्क वरती. अथर्व येतोय गोलंदाजी मार्कवर. अथर्वच्या स्पेलचा विचार आपण केला. अथर्वने 2 षटकं हाताळलेली आहेत आणि 5 धावा दिल्यात. विकेट मात्र त्याला मिळालेल्या नाहीत. आता आपण पाहतोय 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. कशिश जैन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. कशा प्रकारे अथर्व गोलंदाजी हाताळेल हे देखील आता पाहणं आहे तितकंच महत्वाचं. ही ओव्हर जर अगदी चांगली टाकली तर शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच रंगतदारपणे आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 10 धावांची गरज. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं. 1 धाव जरूर मिळवली आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव संख्या आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावरती 103. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. अकरा चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अथर्व पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला बॉल, अगदी चांगला बॉल.
अगदी स्टंपच्या बाजूनं मात्र स्टंपला हवा देऊन जाणारा चेंडू निश्चितपणे पाहायला मिळालाय. आता चेंडू बाकी आहेत 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र यॉर्कर लेनचा वापर अगदी चांगल्या प्रकारे बॉटम हँडचा परिपूर्ण वापर जरूर केला ऋग्वेदने. एक धाव एक धाव तिथे मिळेल. शेवटच्या षटकापर्यंत ही मॅच जाईल का हे देखील आता पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगला बॉल अतिशय चांगला बॉल. क्षेत्ररक्षक नेमला जरूर होता तिथे. आता चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. काय चुरस इथे पाहायला मिळतीये. इथून जर 2 चेंडू डॉट आले अथर्वच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अथर्वचं कौतुक करायला हवं. काय कमालीची गोलंदाजी केली. 2.4 षटकं हाताळलेली आहेत. 7 धावा त्यानं मोजलेल्या आहेत. विकेट जरी मिळवल्या नसल्या तरी पण मात्र धावा त्यानं थांबवल्या होत्या. आणि या क्षणाला सध्या स्थितीला आपण पाहतोय काय चांगली गोलंदाजी. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. इथे मात्र खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये. हा चेंडू टाकणं गरजेचं होतं का? मी तर म्हणेन नाही. परंतु क्रिकेट आहे. प्रेशर जे आहे ते मात्र निश्चितपणे आपल्याला दबाव वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा होता आणि त्याचंच कारण कुठेतरी चेंडू हा ऑफस्टमच्या बराच बाहेर जाताना पाहायला मिळालाय. आता चेंडू 8 बाकी आहेत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. प्रेशर दडपण सर्व काही या मॅच मध्ये पाहायला आता मिळत आहे. षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाज तयार. अथर्व गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र अगदी चांगला बॉल अगदी चांगला बॉल. आता चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. ऋग्वेद मात्र कशिशला समजवतायत की सांभाळून खेळणं गरजेचं आहे. कारण की इथून जर विकेट गेली तर पुन्हा एकदा शेवटच्या षटकापर्यंत मात्र ही मॅच मधील रंगत आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. अतिशय चांगला बॉल आणि या डॉट बॉलने झालेली आहे षटकाची समाप्ती. आता चेंडूंचा खेळ बाकी आहे 6 चेंडू आणि जिंकण्याकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त ही मॅच रंगताना पाहायला मिळतीये. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता सज्ज झालेले आहेत गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. शाहिद. सहा चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे.
6 चेंडू आणि 7 धावांची गरज. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन आलेत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती शाहिद. ओके, कशा प्रकारे हे प्रेशर हँडल करतील. ऋग्वेद आहे समोर. पहिलाच बॉल ऋग्वेदने दिलाय. ओ हो हो, सलामी दिली आहे स्ट्रेटच्या दिशेला. षटकार. आवश्यकता आहे. चांगला फाईट बॅक इथे जरूर दिला. ऋग्वेद काय क्लास बॅटिंग. 39 धावांची अतिशय चांगली इनिंग. पाच चेंडू आणि एका धावेची आवश्यकता आहे YMCC ला. आणि इथे एक धाव, विजयी धाव इथे पूर्ण केली गेली. काय सुंदर असा क्रिकेटचा खेळ आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. आजचा दिवस अतिशय उत्साहवर्धक वातावरणामध्ये संपन्न होताना आपण पाहतोय. आणि उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित स्वर्गीय सतीश नाना वर्तक स्मृती चषक स्पर्धेचा पुन्हा एकदा आपण उद्या भेटणार आहोत सकाळी ठीक 8 वाजता.